एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे कारस्थान रचत पतीनेच आपल्या शिक्षिका पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली. किल्लरला 1,00,000ची सुपारी दिली आणि नंतर अपघाताचा बनाव केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावात घडली आहे. वृषाली प्रकाश गावंडे मृत शिक्षिकेचं नाव आहे, तर आरोपी पतीचं नाव प्रकाश गावंडे आहे. प्रकाश गावंडे याने साथीदार मंगेश चुलकर यांच्या मदतीने वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला 1,00,000 रुपयाची सुपारी देऊन पत्नीचा अपघात घडवला होता. दुचाकी अपघात हा प्रत्यक्षात नियोजित खून असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार वृषाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षिका होत्या. 2 मार्च रोजी त्या शाळेवर ड्युटीला जात असताना सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास त्यांच्या स्कूटीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये वृषाली गावंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर लोक या ठिकाणी पोहोचले. तेव्हा वृषाली गावंडे यांच्या मृतदेहाशेजारी बसून त्याचे पती प्रकाश गावंडे रडत बसले होते. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. गावातील लोक देखील या घटनेने हळहळले होते. मनाला चटका लावणारी घटनेने सर्वजण हादरून गेले होते. परंतु या अपघातामागे मोठं कट कारस्थान असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. इतकेच काही पोलिसांनाही हा अपघातच वाटत होता. मात्र नंतर थोडी चौकशी केल्यानंतर पोलिसांना घातपाताची शंका आली. वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी अशी शंका पोलिसांना बोलून दाखवली होती. तेव्हा जळगाव जामोद पोलिसांनी या सगळ्यांचे गांभीर्य ओळखून तात्काळ त्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, काही फोनचे कॉल रेकॉर्ड तपासले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कूटीला धडक देणारा वाहन चालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. मंगेश सूर्यवंशी याची चौकशी केल्यानंतर वृषाली गावंडेचा पती प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चौहडकर या दोघांनी आपल्याला 1,00,000 रुपये सुपारी देऊन वृषाली गावंडे यांचा अपघात घडवून आणायला लावल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश चौलकर या दोघांनाही अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार पती प्रकाश गावंडे व त्यांचा मित्र मंगेश जवळकर या दोघांनी टाटा पिकअप चालक मंगेश सूर्यवंशी याला 1,00,000 रुपये देऊन स्वतःच्याच पत्नीचा अपघात घडवला. वृषाली गावंडे या शाळेवर आपल्या दुचाकीने जात असताना मंगेश सूर्यवंशी याने पातुर्डा ते कवठाळ दरम्यान वृषालीच्या दुचाकीला धडक मारून तिला जागीच ठार केले. जळगाव जामोद पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास करून काही तासातच तीनही आरोपींना गजाआड केलं व न्यायालयासमोर हजर केलं असता तिन्ही आरोपींना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.